नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यामरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः सरे चरण संतातिया सरे चरण संतातिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौफाळून या भली वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हिची जीव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील हा अभंग आहे। सेवेचं प्रयोजन सर्वांनाच ज्ञात आहे। आमच्या मातोश्री वैकुंठवासी राधाबाई बाळकृष्ण जोशी यांचं तृतीय पुण्यस्मरण। कधी कधी असं वाटतं काही लोक जिवंतपणे दुसऱ्याला परमार्थ होऊ देत नाहीत आणि काही मृत्यूनंतरही दुसऱ्याकडून परमार्थ करून घेतात। विठ्ठल विठ्ठल इथं कोणतंही पूर्व नियोजन नाही काकायला, कोणती संकल्पनाही मांडली नव्हती। गतवर्षी मी या ठिकाणी होतो, एक 10-20 लोक राजपिंपरीहून बोलावून एक पारायण करावं एवढाच उद्देश होता। संजू काकानं सांगितलं नाही भागवत कथा करा। हळूहळू हा प्रसंग वाढत गेला। म्हणून कधी कधी असं वाटतं की प्रपंच होतो तो प्रारब्धाने आणि परमार्थ होतो तो प्रभू कृपेने। विठ्ठल मनुष्य मोकळा आहे महाराज, त्यानं प्रपंचाचंही ओझं आपल्याकडे घेऊ नये आणि परमार्थही माझ्यामुळं झाला कधीच म्हणू नये। मला एक निमित्त आणि त्या गोष्टीला तुम्हाला कुठंतरी कारण बनवलं। मला एखादा मनुष्य जर जिल्हाधिकारी बनला तर महाराज त्यानं प्रामाणिकपणे देवाचे आभार मानावे। देवा तू मला जिल्ह्याचं अधिकारी होण्याचं पद प्राप्त करून दिलं, माझ्याकडून ही सेवा तू करून घेतली, मी कोण करणार आहे महाराज? कारण मला जर आईच्या पोटातून तू जिवंत बाहेर काढलंच नसतं तर मी जिल्हाधिकारी कसा झालो असतो? विठ्ठल चाले हे शरीर कोणाची, सत्य कोण बोलाविते हरिवीन। म्हणून सातत्यानं भगवंताचे आभार माना मला, सातत्यानं। मला जडभरताचं चरित्र भागवतात नाही सांगता आलं, पण त्या भरतानं सदैव देवाचे आभार मानावेत, सदैव। त्याला शिळं अन्न मिळालं, विटलेलं मिळालं, देवाचा प्रसाद मानावा। चोरांनी धरून नेलं, पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, देवाचा प्रसाद मानला मला। ज्या स्थितीमध्ये भगवंतानं ठेवलं ती स्थिती योग्य माना मला। आज आपल्याला आपल्याकडून ही सेवा महाराज, पांडुरंगाची इच्छा, खरं सांगू तुम्हाला
आम्ही हा कार्यक्रम शुकतालला ठरवला होता. कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन गाड्यासह झालं होतं, पण तिथली प्रतिकूल परिस्थिती आम्हाला शुकतालमध्ये सांगितली की तुम्हाला काल बदलावं लागेल, तारीख बदलावी लागेल. आणि मग मी संजू काकाला फोन केला. त्यांनी सांगितलं, महाराज आता तुम्ही अचानक फोन केलाय, आम्हाला शक्य नाही कारण मी पुण्याला आहे. मी पटवर्धन काकाला विचारतो. म्हटलं तुम्ही नका विचारू, मीच फोन लावतो. त्यांच्या अगोदर मी फोन लावला आणि काकाने एका क्षणात होकार दिला. विठ्ठल आणि हा असणारा कार्यक्रम उभा राहिला. म्हणजे मला वाटतं आम्ही ठरवलं शुकतालला, आपण ठरवतो त्याला काही अर्थ नसतो, देव ठरवतो ते होत असतं. विठ्ठला अत्यंत आनंदामध्ये हा कार्यक्रम पार पडला. सर्व असणारी गायक, वादक, गुणीजन मंडळी, पारायण करते मंडळी, या कार्यालयामध्ये स्वयंपाक करणारी सर्व असणारी महिला मंडळ, पुरुष मंडळ, विविध कामं अत्यंत प्रामाणिकपणे करणारी सर्व सेवाधारी मंडळी, आमचा असणारा कृष्णामुळे, कारण एक त्याच्यावर जबाबदारी आहे, पण तरीही त्याच्यातून वेळ काढून सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. वास्तविक पाहता अलीकडचा जमाना सगळा मीडियाचा झालेला आहे. त्याच्यावरच ज्ञानोबराची ओवी महाराज, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. आता हे जरी प्रसिद्धीचं माध्यम असलं तरी ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही शुद्ध राहा, प्रसिद्ध होतालच. विठ्ठला विठ्ठला. आणि कदाचित तुम्ही शुद्ध न होता प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला तर काही कालानं कलंक लागेल. विठ्ठला विठ्ठला. अशा सगळ्यांच्या सहकार्यातून, सद्भावनेतून आयोजित असणारी ही सेवा आज पूर्णत्वाकडे जाते. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग काल्यासाठी निवडला. अभंगाची सुरुवातच अशी आहे, आता हेची जीव. आता म्हणजे कधी? तुकोबाराय म्हणतात जेवण शब्दाचा अर्थ दोन प्रकारानं होतो. जेवण शब्दाचा पहिला अर्थ आहे भोगणे आणि जेवण शब्दाचा दुसरा अर्थ आहे साठवणे. आपण केलेला स्वयंपाक कुठं साठवलाय? पोटामध्ये. कारण आता या शब्दाचा अर्थ आहे आतापर्यंत मी प्रपंचातल्या अनेक गोष्टी साठवल्या, पण आता अशा पद्धतीनं साठवायचंय की सवे घेऊ शिदोरी. मला वाटतं आतापर्यंत आपण जे मिळवलंय ते सगळ्यासाठी मिळवलंय, पण पंढरपुरात येऊन जे मिळवलंय ते स्वतःसाठी मिळवलंय. विठ्ठला विठ्ठला. आता घरी कितीही फवारण्या करून कापूस आणले तरी कापूस सोबत नेता येईल का इथं राहिलेली 4-2 दिवस सोबत नेता येईल? सवे घेऊ शिदोरी. महाराज ही शिदोरी सोबत नेता येईल. आणि काय असतं सांगू का तुम्हाला, एका गाडीमध्ये प्रवास करणारे 50 यात्रेकरू असतील, ज्या वेळेला जेवायला बसतात ना मग कळतं महाराज कुणाजवळ पुरी आहे, कुणाजवळ लाडू आहेत, कुणाजवळ पोळ्या आहेत. बस प्रत्येक गोष्ट त्यावेळेला कळते ज्या वेळेला ती सोडून पाहायला जाते. महाराज त्यातले आशे काही सापडतात की त्यांनी इतके गडबडीत निघलेत, घरून काहीच घेतलं नाही. आता त्यांच्याकडे शिदोरीच नाही, त्यांना त्यांच्याकडे काय करावं लागलं? पाहावं लागलं. तसं या ठिकाणची जी गरिबी श्रीमंती जी आहे ना ती मागच्या जन्माची शिदोरी आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही अशा प्रकारची आता शिदोरी सोबत घेणार आहेत, पण शिदोरीचे अनेक प्रकार आहेत महाराज. जसं मी तुम्हाला लाडू, पुरी, चपाती, भाजी असे जेवणातले प्रकार सांगितले, साधनेतले
प्रकार वेगवेगळे आहेत. मग पूजापाठ असेल, नामस्मरण असेल, अन्नदान असेल, वारी असेल, यज्ञयागादी कर्म असतील, नित्यनेम असेल महाराज, ही सगळी शिदोरी आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे या सगळ्या शिदोरीसाठी काही अडचणी आहेत, काही प्रतिबंध आहेत, काही पराधीनता आहे. पण अशी एक शिदोरी आहे की जी तुम्हाला एकट्यालाही घेता येते. त्या शिदोरीचं नाव आहे हरिनामाचा खिचडी काला. भगवंताच्या नामस्मरणाला कशाचाही प्रतिबंध येत नाही, कुणी त्याला प्रतिकारही करत नाही, आणि जगानं प्रतिसाद नाही दिला तरीही चालतं. विठ्ठल एक जण भजन करू लागला, गायन करू लागला, आणि एक जण नामस्मरण करू लागला. महाराज, गायन करणाराला कुणाची गरज आहे? हा, साथीची, प्रतिसादाची गरज आहे, स्वराची गरज आहे. बरं, एवढं सगळं गायल्यावर खालच्यानी टाळ्या वाजविल्या तर बरं आहे, हे तर त्याला वाटतं उगच आरडलो मी. पण नामस्मरणाला प्रतिसादाची गरज नाही महाराज, ते तुम्ही एकट्यानेही केलं तरी चालतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी भगवत नामस्मरण करेल. बरं, हे करताना मी कसं करेल? चवी चवी घेऊ ग्रास. कारण एखादी गोष्ट ज्या वेळेला तुमच्या अत्यंत आवडीची बनते त्यावेळेला ती पुन्हा 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 स्वीकारल्या जाते. ते जीवेन सोडी आईशे झाले. कारण शरीराला पुष्टता मिळते महाराज. ती कशानं मिळते? साधनेमध्ये सगळ्यात अगोदर श्रद्धेची गरज काय? त्याचं कारण आहे का महाराज? आपल्याकडं श्रद्धा जर अपुरी पडली ना तर तुम्हाला वाटू देऊ नका, आपली बुद्धी सुद्धा आपल्या श्रद्धेला खराब करते. कारण बुद्धीमध्ये तर्कही निर्माण होतात आणि बुद्धीमध्ये संशयही निर्माण होतात. मग ती बुद्धी तुम्हाला सांगते का रे म्हणे, हाच हरिपाठ काल म्हणला, तोच हरिपाठ आजही म्हणायचा, तोच हरिपाठ उद्या म्हणायचा, रोजच काय हरिपाठ घेतोस? कोण म्हणतो? बुद्धी म्हणते मला, तर्क करते. कारण श्रद्धेचा अभाव आहे. तुमची बुद्धी इतकी सक्षम पाहिजे की त्या बुद्धीनं परत तिलाच उत्तर दिलं पाहिजे. का रे बाबा, तू रोज सकाळी ग्लासभर दूध घेतोस, तेच दूध आहे ना, मग रोज का घेतोस? मग त्यावेळेला ते सांगते की मी दूध रोज घेतल्यावर मला ताकद येईल. तसं हरिपाठ रोज म्हटल्यानंतर साधनेची शक्ती येईल महाराज. कारण साधनेची शक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर साधनेमध्ये सातत्य ठेवा. विठ्ठल विठ्ठल ते घेताना मात्र या आवडीने घ्या महाराज. ब्रह्मरस आवडी. महाराज, ब्रह्मरस, सामान्य रस सोडा. कारण जगामध्ये अनंत रस आहेत महाराज, अनंत रस आहेत. कधी कधी असं वाटतं की आजच्या आधुनिक काळात जास्त रस आहेत का पहिल्या काळात जास्त रस होते? आताच्या काळात जास्त रस होते का, रस आहेत का पहिल्या काळात जास्त होते? मला पहिल्या काळात फक्त आमरसच होता माझ्या ऐकण्यात. आता इतके आलेत महाराज ते कोको कोलान वगैरे वगैरे. काकाने तर दुसरंच एक नाव सांगितलं, कॅम्पा काहीतरी. महाराज, इतके रस आलेत तरी माणसं निराश आहेत. इतके रस आलेत तरी माणसं निराश आहेत. आणि काहीच रस नव्हते तरी माणसं खुश होते. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, माझ्या जिभेला ज्या वेळेला हा रस गोड लागला, तुका म्हणे गोड लागे. परिणाम काय झाला महाराज? तो मागे रसना. एकदा एखादी गोष्ट ज्या वेळेला गोड लागते ना त्यावेळेला तिची पुन्हा पुन्हा मागणी होते. कधी कधी असं वाटतं महाराज, ऐका जरा नीट, कधी कधी असं वाटतं की
व्यसनासारखं भजन करावं का भजनासारखं व्यसन करावं? व्यसनासारखं भजन करावं का भजनासारखं व्यसन करावं? व्यसनासारखं भजन करावं का भजनासारखं व्यसन करावं? महाराज, व्यसनासारखं भजन करा. आणि करायचंच झालं व्यसन तो भजनासारखं करा. भजन दर गुरुवारी असतं ना, मग तंबाखू दर गुरुवारी खा. विठ्ठला 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 विठ्ठला. चहा रोज असतो का कधी मध्ये असतो? बस मग व्यसनासारखं काय करा, भजन करा. आणि भजनासारखं व्यसन करा. मी व्यसन शब्द माझ्या मनानं नाही वापरला. मला तयाचे आम्हा व्यसन तोचे आमुचे निज निधान, ज्ञानोबा वर्णन करतात. अरे आम्हाला त्याचं व्यसन लागलं. मला इतकं व्यसन लागलं, इतकं व्यसन लागलं, ते जीवेन सोडी आयुष्य झाले. पण एखादी गोष्ट ज्या वेळेला पुन्हा 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 स्वीकारला जाते, त्या गोष्टीमध्ये रस तयार होतो महाराज. आणि एकदा तो रस तयार झाला की मनुष्य त्या रसाच्या अधीन होतो. महाराज, साधनेच्या अधीन बना, संसाराच्या अधीन बनू नका. संसार आपल्या अधीन ठेवा. विठ्ठला विठ्ठला. आंधळा माणूस आपला हात समोरच्या माणसाच्या हातात देतो का समोरच्याचा आपल्या हातात घेतो? आंधळा माणूस त्याचा हात दुसऱ्याच्या हातात नाही देत महाराज. तो त्याचा हात आपल्या हातात घेतो. त्याला माहिती यानं जर मला सोडून दिलं तर, त्याचा हात आपल्या हातात घेतो. महाराज, मी म्हणेल तिथपर्यंत मला प्रवास करता आला पाहिजे. महाराज, प्रपंच करत असताना आपला हात प्रपंचाच्या हातात देऊ नका. प्रपंचाचा हात आपल्या हातात घ्या. पाहिजे तेथपर्यंत नेता आला पाहिजे, पाहिजे तेव्हा सोडता आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. काल्याचं कीर्तन आहे. माझ्याकडं 25 मिनिट शिल्लक आहेत. मी 25 मिनिटामध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ जो आहे तो करेल. याचा अर्थ असा करू नका की आपल्याला लगेच हे करायचंय. तुम्ही शांत चित्तानं जेवण करा, प्रसाद घ्या आणि आरामात आपल्याला जाणं होईल. काही घाई करू नका. कारण तिकडून येताना जर इकडे यायची घाई केली असेल तर एकूण जाताना जरूर करा. विठ्ठला विठ्ठला. भगवान पंढरीनाथाच्या सान्निध्यात आपल्या पूर्वपुण्याईनं कुणाच्या तरी निमित्तानं आपल्याला हा सत्संग मिळाला मला. कारण प्रपंच करत असताना तो तुम्ही तुमच्या कष्टानं उभा केलेला असतो. जग काही म्हणू द्या, तुम्ही तुमच्या कष्टानं उभा केलेला असतो. तसा परमार्थ करताना सुद्धा तुम्ही तुमच्या पुण्याईनं उभा केलेला असतो. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय माणसाच्या संग्रह वृत्तीला चालना देतात. ऐका जरा नीट. माणसाच्या संग्रही वृत्तीला चालना देतात. पशुमध्ये आणि माणसामध्ये बदल काय? तसे अनेक बदल आपल्याला घेता येतील, पण मी एक बदल आपल्या पुढे सांगेल. पशु संगती करतो का संग्रह करतो? संगती करतो. पशु संग्रह करत नाही. तुम्ही एखाद्या कडब्याच्या गंजीजवळ जरी त्याला सोडलं तर गंजीची काय करेल? संगती करेल. 10 पेंड्या सोबत नेणार नाही. मग मला तुम्हाला विचारायचंय, ज्याला संग्रह करता येत नाही त्याला काय म्हणायचं? पशु. मी नाही बोललो, तुम्ही शिवाजी महाराजांनी सांगितलं. ज्याला संग्रह करता येत नाही त्याला पशु म्हणा महाराज. आपल्याला संग्रह करायचा महाराज.
तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचशी आतुडे, नाम तुझे वाचशी आतुडे, समागम घडे संताचा, समागम घडे संताचा, समागम घडे संताचा, समागम घडे संताचा, काळ सारा पुण्य साचा पडे, तुळे तुळे पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे, पुण्य साचा पडे. एक संग्रह करावा लागतो महाराज. मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. महाराज पुण्याचा संग्रह करा. कोणता व्यापारी मोठा सांगा ना, कोणता व्यापारी मोठा? जे जर सांगा ना व्यापार करणार ना तरी. बरं त्याच्याकडं स्टॉक आहे, पण ज्या वेळेला 5 रुपये 10 पैशाचं चॉकलेट मागायला आलं ना तर म्हणलं होय पुढं. आता मोठा आहे का लहान आहे? लहान आहे महाराज. कारण त्यानं 10 पैशातून त्याला 1 पैसा मिळालाच असताना त्याची उपेक्षा केली. ज्या वेळेला त्याच्याकडे 99 पैसे झाले आणि त्याला 1 रुपया पाहिजे होता, त्यावेळेला कोणाची गरज पडली? विठाला 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 विठाला. मला जो कशालाच लहान मानत नाही तो व्यापारी मोठा. तो व्यापारी मोठा मला की तो प्रत्येकाचा बस संग्रह करतो, छोट्या छोट्या गोष्टीचं एकत्रीकरण करतो. आपल्याकडं काय होतं महाराज, कधी कधी स्वतःला मोठी म्हणणारी माणसं ते उगीच म्हणतात की आम्ही याला मानत नाही, हे काय छोटं काम आहे, हे काय लहान. अरे बाबा असेल ते काम, पण त्या छोट्यातूनही छोटं मिळेलच ना काहीतरी. आपली जर संग्रह वृत्ती असेल ना तर त्यातून प्राप्ती आहे हे निश्चित आहे मला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही अशा पद्धतीचं आता भजन करू. कारण भजनाला सेव हा शब्द आहे. बरं सेव काय, सेवितो हा रस वाटेतो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. मी अशा पद्धतीनं सेवन करणार आहे की त्याची मला सोबत शिदोरी घेता आली पाहिजे. आता याच्यामध्ये एक वाक्य सांगतो महाराज. शिदोरी शब्दाचा अर्थ आहे संग्रह. संग्रह. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल ना त्याचा संग्रह राहतो महाराज. मी काकाचं उदाहरण फक्त तुम्हाला देण्यासाठी देतोय महाराज की काकाच्या हातून अगोदर बहिणीचे कोणाचे लग्न झाले असतील मला माहित नाही, पण कदाचित ते झाले असतील आणि ते जर 4 लोकांना सांगायला लागले की मी काय केलं बहिणीचं, ऐकणारा उत्तर नाही द्यायचा. पण शहाणा माणूस असेल म्हणेल हे काही करण्याचं थोडेच, सांगण्याचं थोडेच. पण काकानं जर सांगितलं आमच्याकडे भागवत कथा झाली होती, समोरचा नक्की विचारेल महाराज कधी झाली, केव्हा झाली. कारण कथा ही संग्रहित झाली आणि लग्न हे कर्तव्यानं संपलं. विठाला विठाला 4 मुली असतील, 4ही मुलीचे लग्न केले
संग्रह झाला का संपलं? संपलं. लग्न करण्या अगोदर संग्रह होता, ऋणाचं ओझं होतं. उलट लग्न केली चारीची आणि काय झालं आता? संपला. कधी कधी असं मना वाटतं महाराज, माणूस संसारातून मुक्त व्हावा का परमार्थातून मुक्त व्हावा? पहिल्यांदा संसारातून काय व्हा? मुक्त व्हा महाराज. तुमच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, इथं मुक्त शब्दाचा अर्थ बंधन विरहित घ्या. इथं बंधन विरहित घ्या, कारण ही सगळी तुमच्यावर कर्मानं आलेली काय जबाबदारी आहे, तिच्यापासून कुठेही बाजूला पडू नका. ती जरूर स्वीकारा आणि ती जबाबदारी पूर्ण झाली की तुम्ही मुक्त झालात महाराज. आता माझ्याकडं काही राहिलेलं नाही. आता बरीच माणसं असं म्हणतात महाराज, काही नाही, आमच्या पोराचं लग्न झालं ना, तू म्हणलात ना आम्ही तुमच्याच बरोबर येऊ, अजून काही आले नाहीत. बरेच जण म्हणलेले आहेत मला, काही नाही म्हणे, एक लग्न राहिले, तेवढं झालं ना, तुम्ही काय म्हणता नुसतं पंढरपूरला, आम्ही तुमच्या बरोबरच येऊ कायम. महाराज नाही येत माणूस, कारण कर्मानं म्हणा काय दोन प्रकारचं प्रारब्ध सांगितलं. एक कर्मजन्य प्रारब्ध सांगितलं आणि एक स्वभावजन्य प्रारब्ध सांगितलं. त्या दोन्हीतून सुटका होण्यासाठी मध्ये एका कालाची काय गरज आहे. इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे सगळं घडत राहील महाराज, हे सगळं घडत राहील, पण कुठंतरी मला माझ्यासोबत नेता येईल असा एकच प्रकार आहे, आणि तो म्हणजेच नामस्मरणाचा अभंगाचं दुसरं चरण हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे महिला साधने, 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 हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. तुकोबारायांचं वाङ्मय महाराज, आपण जर चिंतनाच्या दृष्टीनं पाहिलं ना, त्यात फार मोठं सारे महाराज, फार मोठं सारे. नामस्मरण हे साखरे सारखं आहे का मिठासारखं आहे? मिठासारखं आहे महाराज. कारण अधिकांश पदार्थात मीठ सोबत असतं, काही ठिकाणी साखर सोबत असते. विठ्ठल विठ्ठल. चला, आपल्याकडं मिठाला जास्त किंमत आहे का साखरेला जास्त किंमत आहे? कशाला किंमत जास्त? महाराज साखरेला जास्त आहे. करा बरं मिठाचा शिरा पाहुण्याला. नाही महाराज, आम्ही साखरेलाच किंमत जास्त दिली. गरज आहे ते मिठाची, पण किंमत दिली साखरेला. लोकांना जर सांगितलं ना की 5000 जप केला तर तुझा कालसर्प दोष निघून जाईल,
तो 5,000 जप करायला तयार आहे का 5,000ची कालसर्प शांती करायला तयार आहे? विठ्ठल विठ्ठल महाराज, आम्ही मिठाला पाहणारे नाहीयेत. मिठ नाम नामस्मरण आणि साखर नाम अन्यान्य यज्ञाधिक कर्म. मी बोलत नाही महाराज. योगयाग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दांभिकता तयार होईल महाराज. कुठंतरी तुम्हाला वाटेल मी याज्ञिक झालो, मी मोठं कर्म केलं, त्यातून तुमचा अहंकार फोपावत जाईल. तुम्ही नामसाधना केली ना महाराज, तिचा तुम्हाला गर्वही येणार नाही. अन्यही लोक तुमच्याकडे फार मोठ्या दृष्टीनं पाहणार नाही. म्हणून नामसाधना करा. जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करावं. तुम्ही कुठं आहात त्याला महत्व नाही महाराज. कुठेही असाल ते करा, जेथ तेथ काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरी बोला चालता बोलता बैसता उठता भांडता कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. भगवत नाम साधना करा महाराज. आणि ही साधना करत असताना अशा पद्धतीनं घ्या. चवी चवी घेऊ ग्रास. जसा तुमचा आवडता पदार्थ असतो तो तुम्ही अत्यंत चवीनं ग्रहण करता आणि तुम्हाला त्याच्यात ब्रह्मरसाची गोडी लागते महाराज. ब्रह्मरसाची का? तो पदार्थ चांगला नाहीये, तुमची त्याच्यात काय मिसळली? आवड मिसळली महाराज. पदार्थ चांगला नाही, तुम्ही त्याच्यात काय मिसळली? आवड मिसळली. दूध चांगले का खराब आहे? सांगा ना महाराज. काही जण चहा उकळला की थांबा थांबा म्हणतात, दूध टाकू नका, आम्हाला काय घ्यायचं? आता तुम्ही कसं म्हणले चांगले? पदार्थावर अवलंबून नाही महाराज. वस्तू कोणतीच खराब नसते. तुम्ही त्यातली तुमच्यातली आवड त्याच्यामध्ये मिसळावी लागते. विठ्ठल विठ्ठल. जुना दृष्टांत आहे महाराज. नाविलाजी माझा आठवलाय मला. जुना दृष्टांत. एक महिला आपल्या पतीला रोज नामसप्ताहामध्ये येण्याचा आग्रह करते आणि तो काही येत नाही महाराज. कीर्तनावरून ती घरी आली की तिनं म्हणावास, काय गोड कीर्तन झालं, काय गोड कीर्तन झालं. रोज म्हणावं त्याला, रोज म्हणावं, तो काही येत नव्हता महाराज. शेवटी त्याच्या मनावर पत्नीच्या पुन्हा 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 बोलण्याचा काय झाला, एक परिणाम झाला. त्यानं विचार केला नेमकं किती गोड असेल महाराज. आता एवढी काही श्रद्धा नव्हती, भावना नव्हती, त्याच्याविषयी आवडही नव्हती. पत्नीच्या आग्रहानं गेला कीर्तनाला, कथेच्या मंडपात नाही गेला महाराज. त्यानं विचार केला पुन्हा आपल्याला उठायचं म्हटलं तर मग काय करायचं. सगळ्यात लांब बसला महाराज, एका दगडाला टेकून बसला. आता येणार स्वतःची आवड त्याच्यात मिसळल्यानंतर कीर्तन काय लागत असतं, गोड. याला आवडच नव्हती महाराज. पत्नीच्या आग्रहानं येऊन दगडाला टेकून बसला, सगळ्यात पाठीमाग बसला महाराज. कधी झोप लागली त्यालाही कळाली नाही. प्रत्येकाचे झोपीचे वेगवेगळे प्रकार असतात. तोंडाचा आ करून त्याला झोपायची काय सवय होती महाराज. रस्त्यानं जाणारा कुत्रा त्यानं देहधर्म केला आणि हा काय झाला, जागा झाला महाराज. जसा जागा झाला, घरी आल्यावर पहिलं पत्नीला विचारलं, कोणी सांगितलं कीर्तन गोड असतं. विठाला विठाला दृष्टांत ग्राम्य आहे महाराज. पण त्यातला हेतू मला आपल्या पुढे मांडायचा आहे की एखादी गोष्ट गोड लागण्यासाठी तुम्हाला तुमची आवड त्याच्यामध्ये काय करावी लागेल, मिसळावी लागेल. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,
महाराज मग रूपाचा विचार केला तर काळा कभी नाही महाराज, तो गोरा पानही नाही, आणि मग कसं म्हणायचं गोड तुझे रूप? अरे तुम्हाला तुमच्यातली आवड त्यामध्ये मिसळावी लागेल, त्यावेळेला तुम्हाला तो काय लागेल? गोड लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला तो काय लागू लागला? गोड लागू लागला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गोड लागे, 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 म्हणे गोड लागे, म्हणे गोड लागे. तो मागे रचना, तो मागे रचना, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. तो मागे, तो मागे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिले साधने, साधने, मोहिले साधने, प्रेमे मोहिले साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. बारखुमा बारखुमाई, बारखुमा बारखुमाई, बारखुमा बारखुमाई, बारखुमाई. तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आजचा काल्याचा प्रसंग आहे. भगवंतानं काला कृष्ण अवतारत केला म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात परमात्माने जे चरित्र केलं त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे. का करायचा? कारण काला हा अत्यंत महत्वाचा आहे. मला चरित्र आपण श्रवण केले भागवत कथेत. काला इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे सांगू तुम्हाला. काला म्हणजे अनेक पदार्थाचं काय एकत्रीकरण. आपल्या कुटुंबामध्ये जेवढी माणसं असतील ना त्या सगळ्यांचं एकत्रीकरण जर आपल्याला करता आलं तर आपल्यालाही काला करता आला. विठ्ठल विठ्ठल. आज माणसं एकत्र आहेत का एकत्र आहेत? माणसं एकत्र आहेत का एकत्र आहेत? फक्त एका एकत्रावर जरा जोर देऊन बोललोय मी. विठ्ठल विठ्ठल. कारण
आमची जी स्थिती आहे महाराज, जी ज्ञानोबारायला अपेक्षित होती, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, आता याच्यातलं फक्त गमक सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. भगवान कृष्णानं ज्यावेळेला सगळ्या गोपालांच्या शिदोऱ्या सगळ्यांनी सोडल्या आणि सगळ्यांनी सोडल्यानंतर कृष्णाच्या लक्षात आलं का रे सगळ्याच्या शिदोऱ्या वेगळ्या आहेत, आपल्याला तर सगळे गोपाल सारखे आहेत आणि शिदोऱ्या मात्र काय आहेत, कोणाची भाजी भाकरी आहे, कोणाचा शिरा भात आहे, कोणाचं वरणपोळी आहे, कोणाची शिळी आहे, कोणाचं विटलेलं आहे. काय करावं? कन्हैयानं आज सगळ्या असणाऱ्या शिदोऱ्या काय केल्या, एकत्र केल्या आणि पदार्थाचं एकत्रीकरण झालं. त्या भोले बाबा पिंपळगावचं मला तिथं आदल्या दिवशी उरणाऱ्या चपात्या, भाजी, वरण काय असन ते सगळं दुसऱ्या एकत्र करतात रोज. ते कुटके म्हणतात त्याला. ते खाण्यासाठी आजूबाजून लोक येतात. कधी कधी जर आदल्या दिवशीचा स्वयंपाक संपला, कारण पोळ्या जर संपल्या तर ते उद्याच्या कुटक्यासाठी पुन्हा 2 क्विंटलच्या पोळ्या तयार करतात. कारण मी तिथं 3-4 वर्ष झाली कथा करतोय, ही मंडळी आहेत तिथली, त्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी ते तयार करतात आणि त्याची चव काय लागते, एक वेगळी लागते. का चव वेगळी लागते सांगता येईल का तुम्हाला? काला चांगला का लागतो सांगता येईल? ते तर मी अगोदरच सांगितलं ना. काला एकत्र का लागतो, काला चांगला का लागतो? जाऊ द्या, मला सांगा, आपण काल जो बनवला होता त्यातला काला कोणता? हा, कुणीच आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवत नाही, त्याचं नाव विठाला विठाला. नाही तर काही म्हातारे म्हणतात मी मेल्यावर तुमचं कसं होईल, तू मरूनच बघ, काही राहत नाही, कशाला तुझं अस्तित्व दाखवायला लागला? माणसं स्वतःच स्वतंत्र अस्तित्व दाखवत बसतात, हे माझं आहे ते माझं आहे. महाराज आजही अशी माणसं आहेत महाराज, अशी माणसं आहेत की ती स्वतःच अस्तित्व दाखवत नाही. त्याला जर म्हटलं बाबा हे तू केलं, नाही म्हणतो मी नाही केलं, आमच्या वडिलांचं आहे, आमच्या आईचं आहे, आमच्या अमुकांचं आहे. मी केलं हा करतेपणा जिथं समाप्त होतो आणि हे आमचं सगळ्यांचं आहे हा समजदारीपणा जिथं येतो ना, त्याचं नाव आहे काला. विठाला विठाला. आज भगवंतानं तोच काला देत असताना तो स्वर्गातल्या देवाला का दिला नाही एवढाच विषय सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. कारण देव करते पणाचे अभिमान आहेत. आम्ही कुठलेत? स्वर्गातलेत. आम्ही कुठलेत? स्वर्गातलेत. करतेपणाचे अभिमानी आहेत. भगवान म्हणतात तुम्हाला काला नाही. अरे तुम्ही करते होऊ नका. जो अर्जुन, ऐका जरा, जो अर्जुन युद्ध करायला उभा राहिला त्या भगवद्गीतेत काला कधी झाला? बस त्या भगवद्गीतेत त्यावेळेला काला झाला. अर्जुनाला समजलं मी यातला करता नाही, मी निमित्त मात्र आहे. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. कृष्णा तू सांगशील ते करेल मी. आणखी एक प्रसंग सांगतो महाराज. ज्या वेळेला युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना खाली उडी घे, रथातून खाली उतर. अर्जुनानं सांगितलं देवा तुम्ही उतरा ना, तुला सांगितलं ना तू उतर. मग देवाच्या आज्ञेनं अर्जुन खाली उतरला. मग कृष्णानं उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर तो रथ पेटला महाराज. अर्जुनाने विचारलं देवा काय झालं याला? भगवान म्हणाले अर्जुना अरे अनेक अस्त्र मी या रथावर ठेवली होती
अनेकांनी जी टाकली होती ना ती सगळीच अस्त्र तू नष्ट केली नव्हती, पण मी रथावर असल्यामुळे ही अस्त्र काहीच करत नव्हती. म्हणून मला माहित होतं मी जर अगोदर बाजूला झालो तर रथासहित तू जळून गेला असता. मग अर्जुनाला कळालं हे युद्ध मी नाही जिंकलं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, हा कालाय महाराज तो आपल्याला पंढरपुरामध्ये प्राप्त झाला. आपल्या भाग्यानं आपल्याला मिळाला. भगवान पंढरीनाथाच्या चरणी पुनश्च प्रार्थना करून सर्व गायक वादक गुणीजन मंडळी, काकांचा संपूर्ण परिवार, या सर्वांना वंदन करून धन्यवाद देऊन झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर विठ्ठल महाराज ज्ञानदेव तुकाराम. धरिला कृष्ण मंडळी आम्ही बळे विरगाडे आरती ज्ञानराजा कैवल्य कोई बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले महाकैवल्य तेजा मनो वेदला माझा आई दाखवी अम्मा राघवे सागरात पाषाण तारले तैसे कौवाचे अभंग रक्षले स्वामी सद्गुरु रामाचे दान मूर्ती पायी दाखवी अम्मा पिता तुलनेशी ब्रह्मा तुका शाले म्हणून रामेश्वरे धरणी मस्तक ठेवले आरती तुकार स्वामी सद्गुरु रामाचे दान मूर्ती पायी दाखवी अम्मा मागणे गरुड प्रती आहे देशल तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वेश मध्ये तुका म्हणे आता